त्यांच्या कामामुळे भारतात विदेशात सन्मान मिळाला असं कांचन गडकरी यांनी म्हटलेलं आहे। नितीन गडकरींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाल्यानंतर गडकरींच्या पत्नी कांचन गडकरी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। हा दिवस आमच्यासाठी अभिमानाचा दिवस आहे असं देखील कांचन गडकरी म्हणाल्यात। खूप खूप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झालेला आहे। मानाचा पुरस्कार, प्रतिष्ठेचा पुरस्कार। अतिशय आनंद झाला तुम्ही बातमी सांगून की यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार माननीय नितीनजींना बहाल करण्यात आला आहे आणि अनेक मोठमोठ्या लोकांना हा पुरस्कार याच्याआधी मिळालेला आहे। आणि माननीय नितीनजींनी देशासाठी जे काम आतापर्यंत केलेलं आहे की जे रस्त्याचं जाळं त्यांनी पूर्ण देशभरात विणलं आहे, आतापर्यंत नितीनजींनी केलेल्या कामामुळे त्याला त्यांना डिलीट मिळालेच आहे आणि त्याच्यामध्ये एक मानाचा मुजरा त्यांच्या याच्यामध्ये खोसला गेलेला आहे। यावर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार त्यांना मिळाला आहे। अतिशय आनंद होतो आहे आम्हाला आणि आमच्या सगळ्या कुटुंबियांना सुद्धा। एवढ्या मोठ्या लोकांच्या याच्यामध्ये माननीय म्हणजे नरेंद्र मोदींना हा पुरस्कार मिळाला आहे, सुधा मूर्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे। त्याच्यामध्येच त्याच शृंखलेमध्ये यावर्षीचा पुरस्कार माननीय नितीनजींना मिळालेला आहे, त्यामुळे याचा विशेष आनंद आम्हाला सगळ्यांना होतोय। 1 ऑगस्टला हा पुरस्कार दिला जाणार आहे। मुख्यमंत्री असणार आहे महाराष्ट्राचे, त्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री असणार आहे। तुम्ही पण सहपरिवार तिथे जाणार? शक्यता आहे की एवढा मोठा पुरस्कार आहे तर कुटुंबातले लोक त्या पुरस्कारासाठी उपस्थित राहतील।